कधी असं झालंय का? रात्री झोपायला जाता जाता तुम्ही विचार करता, आज लवकर झोपायचं. फोन बाजूला ठेवता, डोळे बंद करता आणि अचानक तुमच्या डोक्यात एक आवाज सुरू होतो. आज मी त्याच्याशी असं का बोललो? बस, इथून सुरुवात होते. मग दुसरा विचार, त्याने मला तसं का म्हटलं असेल? मग तिसरा, मी त्यावेळी वेगळं उत्तर दिलं असतं तर? आणि काही मिनिटात तुम्ही तुमच्या बेडवर शांत पडलेले असता, पण तुमचं मन कालच्या एका चुकीपासून आजच्या एका समस्येपर्यंत, उद्याच्या भीतीपासून 5 वर्षानंतरच्या भविष्यापर्यंत पूर्ण प्रवास करून आलेलं असतं. कधी एखाद्याला मेसेज करता, तो काही तास रिप्लाय देत नाही आणि मन लगेच विचारतं, तो मला इग्नोर करतोय का? मी काहीतरी चुकीचं बोललो का? तो माझ्यावर रागावला असेल का? किंवा एखाद्या मोठ्या डिसिजन समोर उभे राहता आणि मनात एकाच वेळी 100 पॉसिबिलिटीज सुरू होतात. हा डिसिजन चुकीचा ठरला तर? लोक काय म्हणतील? माझं भविष्य बिघडलं तर? कधी एखादी जुनी चूक अचानक आठवते, जिच्याबद्दल बाकीचे सगळे कधीच विसरून गेलेले असतात, पण तुम्ही आजही स्वतःला शिक्षा देत असता. त्या दिवशी मी असं करायला नको होतं. आणि सगळ्यात विचित्र गोष्ट माहितीये? यापैकी अनेक गोष्टी त्या क्षणी खऱ्या आयुष्यात घडतही नसतात. कोणी तुमच्यावर रागावलेलं नसतं, तुमची जॉब गेलेली नसते, भविष्य बिघडलेलं नसतं, पण मन मात्र त्या प्रत्येक शक्यतेला आधीच जगून आलेलं असतं. एक विचार येतो, तो प्रश्न बनतो, प्रश्न भीती बनतो, भीती एक पूर्ण स्टोरी बनते. आणि काही वेळाने आपण विचार करत नाही, आपण आपल्या विचारांमध्ये अडकलेले असतो. पण हे असं का होतं? आपलं मन एका छोट्याशा गोष्टीला एवढं मोठं का बनवतं? आणि सतत विचार करूनही आपल्याला उत्तरं का मिळत नाहीत? याच प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी एक तरुण अनेक वर्षापूर्वी एका झेन मास्टरकडे गेला होता. तो खूप दूरवरून आला होता. मास्तर समोर बसल्यावर त्याने फक्त एवढंच म्हटलं, गुरुजी, मला शांत व्हायचं आहे. मास्तर काही बोलला नाही. तरुण पुढे म्हणाला, माझं मन थांबतच नाही. मी भूतकाळात काय झालं ते पुन्हा पुन्हा विचार करतो. भविष्याबद्दल सतत काळजी करतो. छोटासा डिसिजन घ्यायचा असला तरी मी 100 वेळा विचार करतो. मला शांतता हवी आहे, पण माझ्या डोक्यात इतके विचार आहेत की मला स्वतःचा आवाजही ऐकू येत नाही. झेन मास्तर शांतपणे उठला. त्याने एक रिकामा कप घेतला आणि त्यात चहा ओतायला सुरुवात केली. कप हळूहळू भरत गेला. थोड्याच वेळात तो काठापर्यंत भरला. पण मास्तर थांबला नाही. तो चहा ओततच राहिला. चहा कपातून बाहेर सांडू लागला. टेबलावर पडू लागला. तरुण घाबरून म्हणाला, गुरुजी, थांबा. कप पूर्ण भरलाय. त्यात आता आणखी काही मावू शकत नाही. त्या क्षणी मास्तरने चहा ओतणं थांबवलं. तो त्या तरुणाकडे पाहून हलकंसं हसला आणि म्हणाला, मग तुझं मन कसं शांत होईल? तरुण गोंधळला. मास्तर म्हणाला, एक घटना घडते आणि तू त्यात एक विचार भरतोस. मग त्या विचारात 10 शक्यता भरतोस. त्या शक्यतांमध्ये भीती भरतोस. आणि ज्या गोष्टी अजून घडल्याच नाहीत, त्यांचं दुःख सुद्धा आधीच मनात भरतोस. मग मास्तरने रिकाम्या कपाकडे पाहिलं आणि म्हणाला, तुला आणखी उत्तरांची गरज नाही. आधी काही विचारांना बाहेर जाण्याची जागा दे. आणि कदाचित आपली ही समस्या हीच आहे. आपल्याला विचार करणं थांबवायचं नाही. कारण विचार करणं वाईट नाही. पण जेव्हा प्रत्येक विचाराला सत्य मानलं जातं, प्रत्येक शक्यतेला धोका समजलं जातं आणि प्रत्येक प्रश्नाचं उत्तर लगेचच हवं असतं, तेव्हा ओव्हर थिंकिंग सुरू होतं. आणि याच विचारांच्या गोंधळातून बाहेर पडण्याचा मार्ग दाखवतं निक ट्रेंटन यांचं स्टॉप ओव्हर थिंकिंग हे पुस्तक. हे पुस्तक तुम्हाला विचार करणं बंद करा असं सांगत नाही, तर ते तुम्हाला शिकवतं कोणत्या विचारावर लक्ष द्यायचं, कोणत्या विचाराला जाऊ द्यायचं, भूतकाळाच्या रिप्लेमधून कसं बाहेर पडायचं, अजून न आलेल्या भविष्याची भीती कशी कमी करायची, आणि सर्वात महत्त्वाचं, आपलं मन आपल्या विरुद्ध काम करण्याऐवजी आपल्यासाठी कसं काम करायला लावायचं.
पण या प्रवासाची सुरुवात एका अत्यंत महत्वाच्या गोष्टीपासून होते. आपलं मन जिथे फक्त एक घटना असते, तिथे पूर्ण स्टोरी का तयार करतं? पॉइंट 1. मनाचा सर्वात मोठा खोटा खेळ. जिथे माहिती संपते, तिथून आपलं मन कथा लिहायला लागतं. कल्पना करा, तुम्ही एका महत्वाच्या मीटिंगमधून बाहेर पडता. मीटिंग संपताना तुमचे मॅनेजर फक्त एवढंच म्हणतात, ठीक आहे, आपण याबद्दल नंतर बोलू. बस, फक्त 7 शब्द. पण त्या 7 शब्दानंतर तुमच्या डोक्यात पुढची 2 तासांची मीटिंग सुरू होते. नंतर म्हणजे कधी? त्यांच्या आवाजात काहीतरी वेगळं होतं का? मी प्रेझेंटेशनमध्ये काही चूक केली का? कदाचित त्यांना माझं काम आवडलं नाही. आणि काही वेळाने एक साधं वाक्य, आपण याबद्दल नंतर बोलू, तुमच्या मनात बदलतं. काहीतरी नक्कीच बिघडलंय. पण इथे एक प्रश्न आहे, खरंच काही बिघडलं होतं का? की तुमच्या मनाला उत्तर माहीत नसल्यामुळे त्याने स्वतःच उत्तर तयार केलं? मानवी मनाची एक विचित्र सवय आहे, त्याला रिकामी जागा आवडत नाही. जिथे माहिती अपुरी असते, जिथे उत्तर मिळालेलं नसतं, जिथे भविष्य स्पष्ट नसतं, तिथे मन शांत बसत नाही. ते अंदाज बांधायला लागतं. आणि ओव्हर थिंकिंग सुरू झाल्यावर समस्या अंदाज बांधण्याची नसते. समस्या अशी असते की आपण आपल्या अंदाजांनाच वास्तव समजायला लागतो. याचं एक फार सुंदर उदाहरण आहे. एकदा प्रसिद्ध निसर्ग चित्रकार आणि लेखक जॉन म्यूर पर्वतांमध्ये एकटा प्रवास करत होता. त्याचं कामच निरीक्षण करणं होतं. निसर्गाकडे शांतपणे पाहणं होतं. त्याने एका ठिकाणी एका विचित्र गोष्टीचं निरीक्षण केलं. दूरवर काही हालचाल झाली की माणसाचं मन लगेच त्याचा अर्थ शोधू लागतं. काय हल्लं? धोका आहे का? प्राणी आहे का? कोणी लपलंय का? पण अनेकदा ती फक्त वाऱ्याने हलणारी फांदी असते. आणि हीच गोष्ट आपल्या आयुष्यात रोज घडते. फरक फक्त इतकाच, आज जंगलात वाघ शोधणं कमी झालंय, पण मन अजूनही प्रत्येक अस्पष्ट गोष्टीत धोका शोधतंय. तुमच्या मित्राने नेहमीपेक्षा कमी बोललं, तो माझ्यावर नाराज आहे. एका व्यक्तीने तुमचा फोन कॉल उचलला नाही, तो मला अवॉइड करतोय. इंस्टाग्रामवर तुमचा फोटो पाहूनही लाईक केलं नाही, त्याला आता मी आवडत नाही. थांबा, ही तथ्य आहेत का? नाही. तथ्य इतकंच आहे, त्याने कमी बोललं, त्याने कॉल उचलला नाही, त्याने लाईक केलं नाही. बाकी सगळं मनाने भरलेली रिकामी जागा. मन म्हणजे एक अर्धवट क्रॉसवर्ड पझल सोडवणारा माणूस. क्रॉसवर्डमध्ये काही जागा रिकाम्या असतात आणि आपल्याला उत्तर माहीत नसेल तर आपण अंदाज लावतो. पण ओव्हर थिंकिंगमध्ये आपलं मन एक मोठी चूक करतं. ते रिकाम्या जागेत उत्तर भरतं आणि मग खाली लिहिलेल्या उत्तराकडे पाहून म्हणतं, बघितलंस, हेच खरं आहे. आणि सर्वात धोकादायक गोष्ट म्हणजे मन बहुतेक वेळा न्यूट्रल उत्तर भरत नाही. कारण आपल्या मेंदूची एक जुनी सर्व्हायव्हल टेंडन्सी आहे. धोका चुकवण्यापेक्षा धोका गृहीत धरणं जास्त सुरक्षित वाटतं. म्हणूनच एक अनिश्चित गोष्ट दिसली की मन विचारतं, यात काय चुकू शकतं? आणि हेच हळूहळू ओव्हर थिंकिंगचं चक्र बनतं. मग यावर काय करायचं? निक ट्रेंटनच्या विचारांमधला एक अत्यंत महत्वाचा प्रिन्सिपल लक्षात ठेवा. विचारांवर लगेच विश्वास ठेवू नका. जेव्हा तुमच्या मनात एखादी निगेटिव्ह स्टोरी सुरू होईल, तेव्हा फक्त एक क्षण थांबा आणि स्वतःला विचारा, मला हे खरंच माहीत आहे की मी फक्त अंदाज लावतोय? उदाहरण, तो माझ्यावर रागावला आहे. थांबा, पुरावा काय? कदाचित पुरावा नाही. मग वाक्य बदला, मला वाटतं तो माझ्यावर रागावला असेल. हा छोटासा बदल आहे, पण इथे तुम्ही विचाराला फॅक्टवरून पॉसिबिलिटीमध्ये आणता. आणि जिथे विचाराला थोडी जागा मिळते, तिथे ओव्हर थिंकिंगची पकड थोडी सैल होते. म्हणून आजपासून एक छोटी सवय लावा. जेव्हा मन एखादी मोठी भयानक स्टोरी तयार करेल, तेव्हा 2 शब्द लिहा, फॅक्ट आणि स्टोरी. फॅक्टमध्ये फक्त जे नक्की घडलंय ते लिहा. स्टोरीमध्ये मन त्याबद्दल काय म्हणतंय ते लिहा.
आणि तुम्हाला कदाचित पहिल्यांदाच दिसेल, तुमच्या अनेक समस्यांमध्ये घटना इतकी मोठी नव्हती. तिच्याभोवती तुमच्या मनाने तयार केलेली कथा मोठी होती. कारण ओव्हर थिंकिंगची सुरुवात तेव्हा होते जेव्हा मन प्रश्न विचारणं सोडून उत्तरं असल्यासारखं वागायला लागतं. पण एकदा मनाने अशी कथा तयार केली तर पुढे काय होतं? ती कथा फक्त तुमच्या वर्तमानात राहत नाही, ती सरळ तुमच्या भविष्यामध्ये प्रवेश करते. आणि मग जे अजून घडलंच नाही त्याची भीती आपण आजपासूनच जगायला लागतो. आणि हाच आहे ओव्हर थिंकिंगचा पुढचा आणि कदाचित सर्वात थकवणारा सापळा. पॉइंट 2. भविष्य अजून आलेलं नाही, पण मन आधीच तिथे पोहोचलेलं असतं. तुमच्या आयुष्यात अशी एखादी गोष्ट आठवा जी अजून घडलेलीच नाही, पण जिच्याबद्दल तुम्ही अनेक वेळा काळजी केलीये. कदाचित एक इंटरव्ह्यू, एक एक्झाम, एक मोठा डिसिजन, एक मेडिकल रिपोर्ट येण्याची वाट, किंवा एखाद्या व्यक्तीचा मेसेज. आता स्वतःला विचारा, ती गोष्ट प्रत्यक्षात घडण्यापूर्वी तुम्ही ती तुमच्या मनात किती वेळा जगलात? कारण ओव्हर थिंकिंगची ही सर्वात विचित्र शक्ती आहे. ते भविष्य दाखवत नाही, ते भविष्याची एक शक्यता दाखवतं आणि मग आपल्याला तीच वास्तव आहे असं वाटायला लावतं. कल्पना करा, तुम्हाला उद्या एक महत्त्वाचं इंटरव्ह्यू द्यायचा आहे. आज रात्री तुमच्यासमोर फक्त एकच काम आहे, तयारी करणं. पण तुमचं मन तयारी करू देत नाही. ते म्हणतं, जर मी एका प्रश्नाचं उत्तर देऊ शकलो नाही तर? आता अजून काहीही घडलेलं नाही, पण मन पुढचा सीन दाखवतं. इंटरव्ह्यू खराब होईल, मग जॉब मिळणार नाही, मग माझं करिअर मागे पडेल, मग सगळे माझ्यापेक्षा पुढे जातील. आणि शेवटी तुम्ही एका इंटरव्ह्यूची तयारी करत बसलेले असता, पण मनात तुम्ही तुमचं संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त झालेलं पाहून आलेले असता. ही ओव्हर थिंकिंगची सवय एका डॉमिनोसारखी असते. पहिली वीट फक्त एवढी, काय झालं तर? पण त्यानंतर एका मागून एक, मग आणि त्यानंतर, आणि सगळ्यात वाईट झालं तर? अशा प्रकारे मन एका छोट्या शक्यतेपासून थेट वर्स्ट केस सिनारिओपर्यंत पोहोचतं. आणि गंमत म्हणजे आपल्या मेंदूला आत्ता खरंच धोका आहे आणि मी धोक्याची जिवंत कल्पना करतोय यामध्ये नेहमी स्पष्ट फरक जाणवत नाही. म्हणून एखाद्या न घडलेल्या गोष्टीची भीती मनात खूप जिवंत झाली तर शरीरही प्रतिक्रिया द्यायला लागतं. श्वास बदलतो, शरीर ताणलं जातं, झोप उडते आणि मग मन शरीराची ही अस्वस्थता पाहून म्हणतं, बघ, मला एवढी भीती वाटतेय म्हणजे नक्कीच काहीतरी वाईट होणार. आणि अशा प्रकारे एक विचार शरीरात ताण निर्माण करतो आणि शरीरातील ताण त्या विचाराला आणखी खरं वाटायला लावतो. हा एक लूप आहे. पण इथे एक महत्त्वाचा फरक समजून घ्या. प्लॅनिंग आणि वेअरिंग एकच गोष्ट नाही. प्लॅनिंग विचारतं, पुढे काय करायचं? वेअरिंग विचारतं, जर सगळंच बिघडलं तर? प्लॅनिंग तुम्हाला ॲक्शनकडे घेऊन जातं, वरिंग तुम्हाला त्याच जागी बसवून ठेवतं. यासाठी एक सुंदर मेटाफर लक्षात पुरेसं असतं. ओव्हरथिंकरची समस्या अशी असते, तो गाडी सुरू करण्यापूर्वीच विचारतो, पण मला शेवटपर्यंतचा रस्ता का दिसत नाही? पण आयुष्याची अटच अशी आहे, संपूर्ण रस्ता आधी दिसत नाही. एक पाऊल टाकल्यावर पुढचं पाऊल दिसतं. हेच अनसर्टनिटी ॲक्सेप्ट करणं आहे. याच गोष्टीचं एक इंटरेस्टिंग उदाहरण ॲमेझॉनचे जेफ बेझोस यांच्या डिसिजन मेकिंग अप्रोचमध्ये दिसतं. त्यांनी डिसिजन्सचे ब्रॉडली 2 प्रकार सांगितले आहेत. काही निर्णय सहज उलटवता येतात, तर काही निर्णय अधिक कायमस्वरूपी असतात. पण आपण ओव्हर थिंकिंगमध्ये या दोन्ही प्रकारच्या डिसिजन्सकडे एकाच पद्धतीने पाहतो. एक साधा, बदलता येणारा निर्णयही आपण आयुष्य मरणाचा निर्णय असल्यासारखा घेतो. हा कोर्स निवडला तर? हा प्रोजेक्ट सुरू केला आणि फेल झालो तर? हा पहिला व्हिडिओ अपलोड केला आणि लोकांना आवडला नाही तर? पण प्रश्न असा आहे, हा निर्णय खरंच कायमचा आहे का? की गरज पडली तर आपण पुढे बदल करू शकतो? अनेकदा आपल्याला भविष्याची पूर्ण खात्री नको असते. आपल्याला फक्त
पहिलं पाऊल टाकण्याची हिंमत हवी असते. म्हणून जेव्हा भविष्याची भीती डोक्यात वेगाने धावू लागेल, तेव्हा स्वतःला हे 3 प्रश्न विचारा. सगळ्यात वाईट काय होऊ शकतं? मग सगळ्यात जास्त शक्यता कशाची आहे? आणि सर्वात महत्वाचं, आत्ता या क्षणी मी काय करू शकतो? कारण पहिला प्रश्न भीतीला नाव देतो, दुसरा प्रश्न मनाला वास्तवाकडे परत आणतो, आणि तिसरा प्रश्न तुम्हाला विचारातून बाहेर काढून ॲक्शनमध्ये आणतो. निक ट्रेंटनच्या या संपूर्ण विचाराचा सार एकाच वाक्यात सांगायचा झाला तर, भविष्यावर पूर्ण नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न सोडा आणि वर्तमानात तुमच्या हातात असलेल्या गोष्टीवर काम करा. कारण खरं सांगायचं तर, तुम्ही कितीही विचार केला, उद्या काय होणार याची 100% गॅरंटी मिळणार नाही. पण आजचं एक छोटंसं ॲक्शन उद्याला नक्कीच बदलू शकतं. आपण भविष्यामुळे थकत नाही. आपण अजून न आलेलं भविष्य मनात पुन्हा पुन्हा जगून थकतो. पण भविष्याची भीती ही ओव्हर थिंकिंगची फक्त एक बाजू आहे. कारण कधीकधी मन उद्याकडे धावत नाही, ते उलट मागे वळतं. आणि मग जी गोष्ट संपून अनेक वर्ष झाली आहेत, तीच घटना आजही आपल्या डोक्यात पुन्हा सुरू होते. आणि तिथून सुरू होतो ओव्हर थिंकिंगचा आणखी एक धोकादायक सापळा, भूतकाळाचा एंडलेस रिप्ले. पॉइंट 3, जे संपलंय ते मन पुन्हा पुन्हा का जगत राहतं? आता एक क्षण थांबा आणि स्वतःला एक विचित्र प्रश्न विचारा. तुमच्या आयुष्यात अशी एखादी घटना आहे का जी आता अस्तित्वातच नाही, पण तुमच्या डोक्यात अजूनही जिवंत आहे? कदाचित 5 वर्षापूर्वीची एखादी चूक, एखाद्या व्यक्तीला रागात बोललेलं एक वाक्य, एखाद्या इंटरव्ह्यूमध्ये दिलेलं चुकीचं उत्तर, एखाद्या पार्टीमध्ये झालेला एम्बॅरसिंग मोमेंट, किंवा अशी एक संधी जी तुम्ही घेतली नाही. आज बाकीचे सगळे पुढे गेले आहेत, जग पुढे गेलं आहे, पण तुमचं मन ते अजूनही तिथेच उभं आहे, त्या दिवशी, त्या एका क्षणी. आणि जणू मनाच्या हातात एक रिमोट आहे, ते पुन्हा रिप्ले दाबतं. मी असं का बोललो? रिप्ले. त्या दिवशी मी वेगळा निर्णय घेतला असता तर? रिप्ले. माझ्यामुळे सगळं बिघडलं का? रिप्ले. पण इथे सर्वात मोठी गंमत अशी आहे की आपल्याला वाटतं आपण ती घटना पुन्हा विचारतोय कारण आपल्याला तिचं उत्तर शोधायचं आहे. पण अनेकदा आपण उत्तर शोधत नसतो. आपण फक्त त्याच मानसिक गोल गोल रस्त्यावर फिरत असतो. यालाच रुमिनेशन म्हणतात. आणि रुमिनेशन म्हणजे प्रॉब्लेम सॉल्व्हिंग नाही. प्रॉब्लेम सॉल्व्हिंग विचारतं, आता मी काय करू शकतो? पण रुमिनेशन विचारतं, असं का झालं? पुन्हा पुन्हा पुन्हा. ज्या प्रश्नाचं उत्तर आता बदलणारच नाही. यासाठी एक वेगळं उदाहरण पहा. एका जुन्या घड्याळात एक छोटीशी गिअर अडकली तर पूर्ण यंत्रणा थांबू शकते. गिअर पुढे जात नाही, ती त्याच जागी फिरत राहते. आणि जितकी फिरते तितका घर्षण वाढतो. रुमिनेशन अगदी तसंच आहे. तुमचं मन पुढे जाण्यासाठी बनलेलं आहे, पण जेव्हा ते एका जुन्या क्षणावर अडकतं, ते पुढे जाण्याऐवजी त्याच जागी मानसिक घर्षण निर्माण करत राहतं. आणि मग आपण स्वतःलाच एक मोठी शिक्षा देतो. कल्पना करा, एका प्रसिद्ध संगीतकाराने स्टेजवर एक नोट चुकवली. परफॉर्मन्स संपली. हजारो लोकांनी संपूर्ण परफॉर्मन्स ऐकली. बहुतेक लोकांना ती छोटी चूक आठवणारही नाही. पण त्या कलाकारासाठी तो कदाचित घरी गेल्यावर फक्त त्या एका चुकीच्या नोटबद्दल विचार करत राहील. हे आपल्या आयुष्यातही होतं. 10 गोष्टी चांगल्या होतात, पण मन एकाच चुकीकडे धावतं. कारण मनात एक जुना सर्व्हायव्हल पॅटर्न असतो. चूक शोधली तर पुढचा धोका टाळता येईल. म्हणूनच पास्टकडे पाहणं वाईट नाही. पास्टकडून शिकणं आवश्यक आहे. पण इथे एक बाउंड्री आहे. भूतकाळाकडे पाहा, पण त्यात राहू नका. निक ट्रेंटनच्या विचारांमधून इथे एक महत्वाची गोष्ट समजते. ज्या गोष्टीतून तुम्ही लेसन घेऊ शकता, त्यातून लेसन घ्या. पण ज्या गोष्टीला बदलण्याची कोणतीही शक्यता उरलेली नाही, तिला रोज पुन्हा जगून तुम्ही ती बदलत नाही.
तुम्ही फक्त आजचा दिवस त्या जुन्या घटनेला देता. मग यावर करायचं काय? पुढच्या वेळी एखादी जुनी घटना पुन्हा डोक्यात सुरू झाली, तिच्याशी भांडू नका. ती आठवण जबरदस्तीने ढकलून देण्याचा प्रयत्नही करू नका. त्याऐवजी एक छोटा एक्सरसाइज करा. कागद घ्या आणि 3 गोष्टी लिहा. 1. काय घडलं? फक्त फॅक्ट्स. भावना नाहीत, अंदाज नाहीत, फक्त घटना. 2. मी यातून काय शिकलो? कारण प्रत्येक चूक तुमचं कॅरेक्टर ठरवत नाही. ती कदाचित एक लेसन देऊ शकते. 3. आज मी काय वेगळं करू शकतो? आणि जर तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर असेल, काहीच नाही, ते बदलता येत नाही, तर स्वतःला सांगा, मग मी ही गोष्ट पुन्हा विचारण्यासाठी नाही, सोडण्यासाठी आठवतोय. कारण काही गोष्टी सोडून देणं म्हणजे त्यांना अप्रूव्ह करणं नाही. स्वतःला माफ करणं म्हणजे जे घडलं ते योग्य होतं असं म्हणणं नाही. त्याचा अर्थ एवढाच, त्या एका घटनेला आयुष्यभर माझ्यावर सत्ता गाजवू देणार नाही. म्हणून पुढच्या वेळी मन पुन्हा त्या जुन्या सीनकडे धावेल. स्वतःला एक प्रश्न विचारा, मी यातून अजून काही नवीन शिकतोय का? की मी फक्त स्वतःला पुन्हा दुखावतोय? जर उत्तर दुसरं असेल, तर तुम्हाला आणखीन विचार करण्याची गरज नाही. तुम्हाला पुढे जाण्याची परवानगी स्वतःला द्यायची आहे. भूतकाळ तुमच्याकडून एक लेसन मागतो. जन्मठेपेची शिक्षा नाही. पण एकदा मन भूतकाळात अडकणं थोडं कमी झालं, तरीही एक मोठा प्रश्न उरतो. कारण ओव्हर थिंकिंग फक्त जुन्या चुका आठवून आपल्याला अडकवत नाही. कधीकधी ते आपल्याला एकही चूक होऊ नये म्हणून काहीच करू देत नाही. आपण परफेक्ट डिसिजनच्या शोधात इतका विचार करतो की शेवटी विचार करत करत आयुष्य पुढे जातं आणि आपण मात्र जागच्या जागीच राहतो. पॉइंट 4. परफेक्ट डिसिजनच्या शोधात आपण आयुष्याचे निर्णयच पुढे ढकलतो. एक छोटासा प्रश्न, तुमच्या आयुष्यात सध्या असा कोणता डिसिजन आहे जो तुम्ही खूप दिवसांपासून पुढे ढकलत आहात? नोकरी बदलायची का नाही? नवीन काम सुरू करायचं का? तो कोर्स करायचा का? बिझनेस सुरू करायचा का? यूट्यूब चॅनल सुरू करायचा का? किंवा एखाद्या व्यक्तीला मनातली गोष्ट सांगायची का? डिसिजन कदाचित तुमच्या डोक्यात दररोज येतो. तुम्ही त्यावर विचार करता, फायदे लिहिता, तोटे लिहिता, दुसऱ्यांचं मत विचारता, यूट्यूबवर व्हिडिओज पाहता, गुगल करता, पुन्हा विचार करता आणि रात्री स्वतःला म्हणता, थोडी अजून माहिती मिळाली की डिसिजन घेईन. पण कधीकधी ती थोडी अजून माहिती कधीच पुरेशी वाटत नाही. कारण खरी समस्या माहितीची नसते. खरी समस्या असते चुकीचा डिसिजन घेण्याची भीती. आपल्याला डिसिजन घ्यायचा असतो, पण मन म्हणतं, थांब, अजून विचार कर. मग आपण विचार करतो, पण मन पुन्हा म्हणतं, पण जर हा निर्णय चुकीचा ठरला तर? मग आपण अजून विचार करतो आणि हळूहळू एक विचित्र गोष्ट घडते. आपण डिसिजन घेण्यासाठी विचार करत होतो, पण आता डिसिजन न घेण्यासाठी विचार करत असतो. हेच आहे एनालिसिस पॅरालिसिस. नकाशा हातात घेऊन उभा असलेला प्रवासी. एक प्रवासी एका मोठ्या प्रवासाला निघणार आहे. त्याच्या हातात नकाशा आहे. तो रूट पाहतो, मग दुसरा रूट पाहतो. पहिल्या रूटवर ट्रॅफिक असेल का? दुसरा रूट जास्त लांब तर नाही ना? तिसरा रूट जास्त सुरक्षित आहे का? तो तासनतास नकाशाच पाहत राहतो. पण एक प्रॉब्लेम आहे, त्याने अजून प्रवास सुरूच केलेला नाही आणि बाहेरची दुनिया मात्र पुढे जात आहे. ओव्हर थिंकिंग करताना आपणही असंच करतो. आपल्याला आयुष्याचा परफेक्ट मॅप हवा असतो, पण आयुष्य गुगल मॅप्स नाही. तुम्ही घरातून बाहेर पडण्यापूर्वी पुढच्या 10 वर्षांचा रूट पाहू शकत नाही. काही रस्ते तुम्ही चालायला लागल्यावरच दिसतात. आता इथे एक खूप महत्वाची गोष्ट समजून घ्या. सगळे डिसिजन्स सारखे नसतात. काही डिसिजन्स असे असतात ज्यात थोडी चूक झाली तरी तुम्ही पुढे बदल करू शकता. उदाहरणार्थ, एखादा नवीन स्किल शिकायला सुरुवात करणं, पहिला व्हिडिओ अपलोड करणं, नवीन हॉबी ट्राय करणं, एखाद्या प्रोजेक्टवर काम सुरू करणं. पण आपण अशा डिसिजन्सकडेही जणू आयुष्य कायमचं संपणार आहे अशा सिरियसनेसने पाहतो. याचं एक इंटरेस्टिंग एक्झाम्पल जेफ बेझोस यांनी सांगितलेल्या डिसिजन मेकिंग अप्रोचमध्ये मिळतं.
ते डिसिजन्सचे ब्रॉडली 2 प्रकार सांगतात. पहिला प्रकार म्हणजे असे निर्णय जे परत बदलता येऊ शकतात. चूक झाली, शिका, दिशा बदला, पुन्हा प्रयत्न करा. पण दुसरा प्रकार म्हणजे अधिक काळजीपूर्वक घ्यायचे डिसिजन्स, कारण त्यांचा परिणाम मोठा किंवा परत बदलणं कठीण असू शकतं. पण आपण ओव्हरथिंकर्स काय करतो? आपण दोन्ही डिसिजन्स एकाच कॅटेगरीमध्ये टाकतो. पहिला यूट्यूब व्हिडिओ अपलोड करायचा, जणू आयुष्याचा अंतिम निर्णय. नवीन कोर्स जॉईन करायचा, जणू चुकीचा निवडला तर करिअर संपेल. नवीन आयडिया सुरू करायची, जणू ती फेल झाली तर आपणही फेल. आणि म्हणूनच आपल्याला सर्टन्टी हवी असते, 100% खात्री. पण मित्रांनो, स्वतःला एक प्रश्न विचारा, मी यातून अजून काही नवीन शिकतोय का, की मी फक्त स्वतःला पुन्हा दुखावतोय? जर उत्तर दुसरं असेल तर तुम्हाला आणखी विचार करण्याची गरज नाही. तुम्हाला पुढे जाण्याची परवानगी स्वतःला द्यायची आहे. भूतकाळ तुमच्याकडून एक लेसन मागतो, जन्मठेपेची शिक्षा नाही. पण एकदा मन भूतकाळात अडकणं थोडं कमी झालं तरीही एक मोठा प्रश्न उरतो. कारण ओव्हरथिंकिंग फक्त जुन्या चुका आठवून आपल्याला अडकवत नाही. कधीकधी ते आपल्याला एकही चूक होऊ नये म्हणून काहीच करू देत नाही. आपण परफेक्ट डिसिजनच्या शोधात इतका विचार करतो की शेवटी विचार करत करत आयुष्य पुढे जातं आणि आपण मात्र जागच्या जागीच राहतो. साठी एक साधा नियम लक्षात ठेवा. जर हा डिसिजन नंतर बदलता येत असेल तर त्यासाठी आयुष्यभर विचार करू नका. एक डेडलाईन ठरवा. उदाहरणार्थ, मी याबद्दल रविवारपर्यंत विचार करेन. त्या काळात आवश्यक माहिती घ्या. 1-2 विश्वासू लोकांचं मत ऐका. पण डेडलाईन संपली की डिसिजन घ्या. कारण डिसिजन घेतल्याशिवाय नवीन माहिती मिळत नाही. तुम्ही पहिलं पाऊल टाकाल, मग अनुभव मिळेल. अनुभवातून फीडबॅक मिळेल आणि फीडबॅकमधून पुढचा चांगला डिसिजन घेता येईल. म्हणूनच परफेक्ट डिसिजनपेक्षा अनेकदा प्रोग्रेस करणारा डिसिजन जास्त महत्वाचा असतो. आणि हो, चुकीचा डिसिजन घेण्याची भीती वाटते हे अगदी नॉर्मल आहे. आपल्यापैकी प्रत्येकाला वाटतं, मी चुकलो तर? पण कधीकधी हा प्रश्न बदलून असं विचारून बघा, मी चुकलो तर मी काय शिकू शकतो? हा प्रश्न तुम्हाला भीतीपासून ग्रोथकडे घेऊन जातो. कारण तुमच्या आयुष्यातला प्रत्येक निर्णय फायनल वर्डिक्ट नसतो. काही निर्णय फक्त एक्सपेरिमेंट्स असतात. आणि एक्सपेरिमेंटमध्ये फेलियर म्हणजे शेवट नसतो, तो डेटा असतो. तो तुम्हाला सांगतो, हा मार्ग काम केला नाही, आता पुढचा ट्राय कर. म्हणून आज तुमच्या आयुष्यात असा एखादा छोटा डिसिजन असेल जो तुम्ही फक्त ओव्हरथिंकिंगमुळे पुढे ढकलत असाल, तर स्वतःला विचारा, मला खरंच अजून माहिती हवी आहे की मला फक्त भीतीमुळे अजून विचार करायचा आहे? कारण अनेकदा आपल्याला आणखी एक उत्तर नको असतं. आपल्याला फक्त पहिलं पाऊल टाकण्याची हिंमत हवी असते. परफेक्ट वेळेची वाट पाहणारा माणूस विचार करत राहतो, पण इम्परफेक्ट पाऊल टाकणारा माणूस पुढे जात राहतो. पण इथे एक प्रश्न निर्माण होतो, जर इतका विचार करूनही आपण काही निर्णय घेत नसू, जर डोक्यात सतत भविष्यातल्या शक्यता, भूतकाळातल्या चुका आणि निर्णयांची भीती सुरू असेल, तर हा सगळा गोंधळ फक्त आपल्या मनात राहतो का? नाही, कारण पुढचा धक्का आपल्या शरीराला बसतो. आणि कधीकधी मन शांत करण्यासाठी मनाशी आणखी बोलण्याची नाही, शरीराला शांत करण्याची गरज असते. पॉइंट 5, तुमचं शरीर कधीकधी तुमच्या विचारांवर विश्वास ठेवतं. एक क्षणासाठी कल्पना करा, तुमच्या समोर एक लिंबू कापलेला आहे. तुम्ही त्या लिंबाचा एक तुकडा हातात घेता आणि तो तोंडात घालता. त्याची आंबट चव जिभेवर पसरते आणि अचानक तुमच्या तोंडात पाणी सुटायला लागतं. आता डोळे उघडा. खरं तर तुमच्यासमोर लिंबूच नव्हतं, तुम्ही तो खाल्लाही नव्हता, पण फक्त कल्पनेनं तुमच्या शरीरानं प्रतिक्रिया दिली. आणि इथून एक खूप महत्वाची गोष्ट समजते, आपण जे विचार करतो त्याचा परिणाम कधीकधी फक्त डोक्यात राहत नाही, तो शरीरापर्यंत पोहोचतो. म्हणूनच रात्री तुम्ही बेडवर सुरक्षित पडलेले असता, पण अचानक उद्याच्या इंटरव्ह्यूचा विचार येतो. मग शरीर ताणायला लागतं, श्वास बदलतो,
छातीत अस्वस्थता जाणवते, झोप उडते. पण बाहेर खरंच काही घडलंय का? नाही. तुम्ही सुरक्षित आहात. तरीही शरीर जणू म्हणतंय, सावध रहा, काहीतरी धोका आहे. याला एका फायर अलार्म सारखं समजा. खरोखर आग लागली तर अलार्म वाजणं आवश्यक आहे. पण कधीकधी स्वयंपाकघरातून थोडा धूर आला तरी अलार्म वाजतो. आपल्या शरीराची स्ट्रेस सिस्टम सुद्धा कधीकधी अशीच काम करू शकते. खरा धोका असो किंवा मनानं वारंवार रंगवलेला संभाव्य धोका असो, शरीर अलर्ट होऊ शकतं. आणि मग एक धोकादायक सायकल सुरू होते. मन विचार करतं, शरीर ताणतं, शरीराची अस्वस्थता जाणवते. मन म्हणतं, बघ, काहीतरी खरंच चुकीचं आहे. आणि मग आणखी विचार सुरू होतात. यालाच आपण म्हणू शकतो थॉट बॉडी लूप. आणि हीच जागा आहे जिथे अनेक लोक एक चूक करतात. ते शरीर अस्वस्थ झालं की पुन्हा विचारांनीच त्याला शांत करण्याचा प्रयत्न करतात. मी एवढा नर्वस का आहे? हे फिलिंग कधी जाणार? मला असं का होतंय? पण जितकं तुम्ही त्या फिलिंगकडे घाबरून पाहता, तितकं मन तिला मोठं करू शकतं. म्हणून कधीकधी सोल्युशन विचारांमध्ये नसतो, शरीराला शांत होण्याची संधी देण्यात असतो. निक ट्रेंटन यांच्या प्रॅक्टिकल अप्रोचमधला महत्वाचा विचार इथे वापरता येतो. पहिल्यांदा शरीराची अवस्था बदला, मग विचारांकडे बघा. जेव्हा ओव्हरथिंकिंग खूप वाढेल, फोन बाजूला ठेवा. उठून 5 मिनिटं चाला. हळूहळू आणि आरामात श्वास घ्या. खांदे रिलॅक्स करा. चेहऱ्यावर आणि शरीरात कुठे टेन्शन आहे ते नोटीस करा. किंवा स्वतःला प्रेझेंटमध्ये आणण्यासाठी आसपासच्या 5 गोष्टी शांतपणे पहा. कारण त्या क्षणी तुम्ही भविष्य सॉल्व्ह करत नाही, तुमच्या शरीराला वर्तमानात परत आणत आहात. हे लक्षात ठेवा. तुम्हाला प्रत्येक विचाराला उत्तर द्यायची गरज नाही. काही वेळा तुमचं मन उत्तर मागत असतं, पण शरीराला फक्त थोडी शांतता हवी असते. आणि जेव्हा शरीराचा अलार्म थोडा शांत होतो, तेव्हा तेच विचार इतके भयानक वाटेनासे होतात. कधीकधी मनाला शांत करण्याचा सर्वात छोटा रस्ता डोक्यातून नाही, शरीरातून जातो. पण जरी मन आणि शरीर दोन्ही शांत झाले, तरी ओव्हरथिंकिंगचा एक मोठा शत्रू अजून बाकी आहे. कारण अनेकदा आपल्याला ताण देणारी गोष्ट समस्या नसते, ती असते अशी गोष्ट जी आपल्या हातातच नाही. पण तरीही आपण तिला कंट्रोल करण्यासाठी मनाशी युद्ध करत राहतो. पॉइंट 6. ज्या गोष्टी तुमच्या हातात नाहीत त्यांच्यावर विचार करून तुम्ही स्वतःलाच थकवत आहात. समजा तुम्हाला एक रिमोट कंट्रोल मिळाला, पण त्यावर फक्त एकच बटन काम करतो, तुमचा स्वतःचा. तुम्ही कितीही प्रयत्न केला, दुसऱ्या माणसाचा विचार बदलू शकत नाही. त्याच्या मनात तुमच्याबद्दल काय चाललंय ते कंट्रोल करू शकत नाही. त्याने तुम्हाला निवडावं की नाही, त्याने तुमचं कौतुक करावं की नाही, तुमच्या मेहनतीचा रिझल्ट कधी मिळावा किंवा उद्या नेमकं काय घडावं, या रिमोटवर त्यांचे बटन्सच नाहीत. पण गंमत बघा, आपण आयुष्यातला किती वेळ त्या नसलेल्या बटन्सवर क्लिक करण्यात घालवतो. तो माझ्याबद्दल काय विचार करत असेल? क्लिक. जर माझा रिझल्ट अपेक्षेप्रमाणे आला नाही तर? क्लिक. ती व्यक्ती मला सोडून गेली तर? क्लिक. सगळं माझ्या प्लॅनप्रमाणे झालं नाही तर? क्लिक, क्लिक, क्लिक. पण काहीच बदलत नाही, फक्त आपण थकत जातो. हीच ओव्हरथिंकिंगची एक मोठी ट्रॅप आहे. आपण ज्या गोष्टी कंट्रोल करू शकत नाही त्यांना विचार करून कंट्रोल करण्याचा प्रयत्न करतो. हवामानाशी वाद घालणारा माणूस. समजा तुम्ही सहलीला जाणार आहात आणि पाऊस पडायला लागला. तुम्ही आकाशाकडे पाहून ओरडत बसलात, आजच का पाऊस? तुम्ही 2 तास विचार केला, 10 लोकांना विचारलं, रात्री झोपही घेतली नाही, तर पाऊस थांबेल का? नाही. पण तुम्ही छत्री घेऊ शकता, प्लॅन बदलू शकता किंवा योग्य वेळेची वाट पाहू शकता. पाऊस तुमच्या कंट्रोलमध्ये नाही, पण तुमची तयारी आहे. आणि आयुष्यही असंच आहे. तुमच्या कंट्रोलमध्ये नसतं लोक काय म्हणतील, कोण तुमच्याबद्दल काय विचार करेल, प्रत्येक प्रयत्नाचा रिझल्ट काय येईल, भविष्य नेमकं कसं घडेल. पण तुमच्या कंट्रोलमध्ये असतं तुमची तयारी, तुमचा एफर्ट, तुम्ही परिस्थितीला कसा रेस्पॉन्स देता आणि पुढचं पाऊल. निक ट्रेंटनच्या या संपूर्ण विचारामागचा एक महत्त्वाचा मेसेज आहे. तुम्ही अनसर्टनिटी पूर्णपणे संपवू शकत नाही, पण अनसर्टनिटी असूनही जगायला शिकू शकता.
यासाठी एक प्रॅक्टिकल एक्सरसाइज करा. एखादी गोष्ट सतत डोक्यात फिरत असेल, कागदावर ती लिहा. मग तिच्यासमोर 2 हेडिंग्स करा. मी बदलू शकतो आणि मी बदलू शकत नाही. उदाहरणार्थ, इंटरव्ह्यूचा रिझल्ट पूर्णपणे कंट्रोलमध्ये नाही, पण आजची तयारी कंट्रोलमध्ये आहे. लोक तुमचा व्हिडिओ पसंत करतील का? पूर्ण कंट्रोलमध्ये नाही, पण तुम्ही प्रामाणिकपणे चांगला व्हिडिओ बनवाल का? कंट्रोलमध्ये आहे. हा फरक छोटा वाटतो, पण मनासाठी खूप मोठा आहे. कारण जेव्हा तुम्ही तुमची ऊर्जा कंट्रोल नसलेल्या गोष्टींकडून कंट्रोल असलेल्या गोष्टींकडे वळवता, तेव्हा ओव्हर थिंकिंग हळूहळू ॲक्शनमध्ये बदलू लागतं. आणि कदाचित आयुष्यातली खरी शांतता सगळं आपल्या मनासारखं झाल्यावर येत नाही. ती तेव्हा येते जेव्हा आपण मान्य करतो, सगळं माझ्या हातात नाही. आणि ते ठीक आहे. कारण काही गोष्टींना पकडून ठेवण्यापेक्षा त्यांना जाऊ देणं जास्त शक्तिशाली असतं. ज्यावर तुमचं कंट्रोल नाही, त्याला सतत मनात पकडून ठेवलं तर ते बदलत नाही. फक्त तुमची शांतता त्याच्या ताब्यात जाते. पण आता शेवटचा आणि सर्वात महत्त्वाचा प्रश्न उरतो. जर विचार येणं थांबणारच नसेल, जर भविष्याबद्दल प्रश्न पुन्हा येणार असतील आणि जुन्या आठवणी कधीतरी परत येणारच असतील, तर मग खरंच शांत कसं व्हायचं? कदाचित उत्तर विचारांना थांबवण्यात नाही, तर प्रत्येक विचाराच्या मागे धावणं थांबवण्यात आहे. पॉइंट 7, शेवटचा धडा. प्रत्येक विचाराच्या मागे धावायचं नसतं. आता या व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला एक छोटंसं काम सांगतो. पुढचे 10 सेकंद कोणताही विचार करू नका. हो, अगदी एकही नाही. तयार? 1, 2, 3. काय झालं? मनात काहीतरी आलंच ना? कदाचित मी विचार थांबवतोय का? किंवा पुढे तो काय सांगणार? किंवा अचानक एखादी जुनी आठवण, एखादं काम, एखादी व्यक्ती. कारण सत्य हे आहे की विचार येणं तुमच्या हातात नसतं, पण प्रत्येक विचारासोबत कुठपर्यंत जायचं हे तुमच्या हातात असतं. आणि कदाचित इथेच ओव्हर थिंकिंगमधून बाहेर पडण्याची खरी सुरुवात होते. कल्पना करा, तुम्ही एका मोठ्या रेल्वे स्टेशनवर उभे आहात. एक ट्रेन येते. तिच्यावर लिहिलेलं आहे, मी पुरेसा चांगला नाही. ती ट्रेन थांबते. दरवाजा उघडतो. आता तुमच्याकडे 2 पर्याय आहेत. तुम्ही ट्रेनमध्ये बसू शकता आणि तिच्यासोबत प्रवास सुरू करू शकता. हो, खरंच मी पुरेसा चांगला नाही. मग पुढचं स्टेशन, मी कधीच यशस्वी होणार नाही. मग बाकीचे सगळे माझ्यापेक्षा पुढे आहेत. आणि काही वेळात तुम्ही एका छोट्याशा विचारापासून थेट निराशेच्या शहरात पोहोचता. पण दुसरा पर्यायही आहे. तुम्ही स्टेशनवरच उभे राहू शकता. ट्रेन आली, तुम्ही तिला पाहिलं आणि स्वतःला म्हटलं, हा फक्त एक विचार आहे. मग ती ट्रेन निघून जाते. हीच एक महत्त्वाची स्किल आहे. विचारांना नोटीस करा, पण लगेच त्यांच्यावर विश्वास ठेवू नका. निक ट्रेंटन यांच्या स्टॉप ओव्हर थिंकिंगमधला मुख्य संदेशही हाच आहे. तुम्हाला तुमचं मन रिकामं करायचं नाही. तुम्हाला मनाचा ऑब्झर्व्हर बनायला शिकायचं आहे. म्हणून पुढच्या वेळी मन म्हणेल, मी फेल होणार आहे, तेव्हा स्वतःला सांगा, माझ्या मनात आत्ता फेल होण्याचा विचार येतोय. फरक छोटा वाटतो, पण पहिल्या वाक्यात तुम्ही विचार आहात. दुसऱ्या वाक्यात तुम्ही विचाराकडे पाहत आहात. आणि इथेच तुमच्यात आणि तुमच्या विचारांमध्ये थोडी जागा तयार होते. त्या जागेत तुम्हाला चॉईस मिळते. या विचारावर विश्वास ठेवायचा की त्याला जाऊ द्यायचं. याचा सराव करण्यासाठी एक साधी टेक्निक वापरा. जेव्हा एखादा विचार पुन्हा पुन्हा येईल, तेव्हा त्याला एक नाव द्या. हा माझा फ्युचर फिअर आहे, किंवा हा जुना रिप्ले सुरू झालाय, किंवा ही माझी वर्स्ट केस मूव्ही आहे. नाव दिल्यावर विचार नाहीसा होईलच असं नाही, पण तुम्हाला समजेल, हा मी नाही. ही माझ्या मनात सुरू असलेली एक प्रोसेस आहे. आणि ही जाणीव खूप शक्तिशाली आहे. कारण ओव्हर थिंकिंग सोबत लढणंही कधीकधी आणखी ओव्हर थिंकिंग बनू शकतं. मी विचार का करतोय? माझं मन शांत का होत नाही? मी अजूनही याच गोष्टीचा विचार का करतोय? नाही, विचाराशी युद्ध करू नका. त्याला येऊ द्या. पहा, ओळखा
आणि गरज नसेल तर त्याच्या मागे जाऊ नका. आणि आता पुन्हा त्या सुरुवातीच्या झेन मास्तर आणि चहाच्या कपाकडे जाऊया. शांत मन म्हणजे असा कप नाही ज्यात काहीच नाही. शांत मन म्हणजे असा कप ज्याला हे कळतं काय स्वीकारायचं आणि काय ओसंडून जाऊ द्यायचं. या पुस्तकाचा कदाचित सर्वात सुंदर धडा हाच आहे. तुम्ही तुमचे विचार नाही. तुमच्या डोक्यात दररोज हजारो विचार येतील. काही उपयोगी असतील, काही सुंदर असतील, काही तुम्हाला घाबरवतील. पण प्रत्येक विचाराला तुमच्या मनात घर देणं आवश्यक नाही. विचार येतीलच, पण प्रत्येक विचाराच्या मागे धावणं बंद केलं की मन हळूहळू तुमचं घर बनतं, तुमचा तुरुंग नाही. आणि कदाचित या संपूर्ण प्रवासानंतर आता तुम्हाला एक गोष्ट स्पष्ट झाली असेल. ओव्हर थिंकिंग म्हणजे जास्त विचार करणं नाही. ओव्हर थिंकिंग म्हणजे ज्या विचारानं तुम्हाला पुढे जायला मदत होत नाही, तोच विचार पुन्हा पुन्हा करून स्वतःची शांतता हरवणं. आपण विचार थांबवू शकत नाही. आणि खरं सांगायचं तर आपल्याला ते थांबवायचंही नाहीत. कारण विचार आपल्याला सावध करतात, नवीन कल्पना देतात, चुकीतून शिकवतात आणि योग्य निर्णय घेण्यास मदत करतात. पण समस्या तेव्हा सुरू होते जेव्हा मन आपला सल्लागार राहत नाही आणि आपला मालक बनतं. जेव्हा एका छोट्याशा घटनेवरून आपण पूर्ण कथा तयार करतो. जेव्हा अजून न आलेल्या भविष्याची भीती आजच जगतो. जेव्हा संपून गेलेल्या भूतकाळाला पुन्हा पुन्हा मनात जिवंत ठेवतो. जेव्हा परफेक्ट डिसिजनच्या शोधात एकही पाऊल टाकत नाही. जेव्हा प्रत्येक गोष्ट कंट्रोल करण्याचा प्रयत्न करतो. आणि शेवटी जेव्हा प्रत्येक विचाराला सत्य मानून त्याच्या मागे धावत राहतो. पण आता पुढच्या वेळी ओव्हरथिंकिंग सुरू झाली, थोडं थांबा आणि स्वतःला विचारा, हे फॅक्ट आहे की माझ्या मनानं तयार केलेली स्टोरी? जर भविष्याची भीती वाटत असेल, मी आत्ता काय कंट्रोल करू शकतो? जर जुनी चूक आठवत असेल, मी यातून काय शिकलो? जर एखादा डिसिजन घ्यायचा असेल, मला खरंच आणखी माहिती हवी आहे की मला फक्त चूक करण्याची भीती वाटतेय? जर शरीर अस्वस्थ होत असले, मला आत्ता प्रॉब्लेम सॉल्व्ह करायची आहे की आधी स्वतःला शांत करायचंय? आणि जर एखादा विचार पुन्हा पुन्हा तुमच्या डोक्यात येत असेल, फक्त एवढं म्हणा, हा एक विचार आहे, माझं सत्य नाही. मित्रांनो, आयुष्य कधीच पूर्णपणे प्रेडिक्टेबल होणार नाही. लोक नेहमी आपल्या अपेक्षेप्रमाणे वागणार नाहीत. प्रत्येक डिसिजन बरोबर असेलच असं नाही. भविष्यात काय होणार हे आज कोणालाच पूर्णपणे माहीत नाही. पण कदाचित शांततेसाठी आपल्याला सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळण्याची गरज नाही. काही प्रश्न थोड्या काळासाठी अनुत्तरित राहू देण्याची हिंमत लागते. काही गोष्टी कंट्रोल करण्याऐवजी स्वीकाराव्या लागतात. काही चुका विसरण्यापेक्षा त्यातून शिकून पुढे जावं लागतं. आणि काही विचार सोडवण्यापेक्षा फक्त जाऊ द्यावे लागतात. कारण लक्षात ठेवा, तुमच्या डोक्यात विचार येणं म्हणजे तुम्ही कमजोर आहात असं नाही. भविष्याची काळजी वाटणं म्हणजे तुम्ही चुकीचे आहात असं नाही. भूतकाळ आठवणं म्हणजे तुम्ही मागे आहात असं नाही. पण त्या विचारांमध्ये स्वतःला हरवून बसणं आवश्यक नाही. तुम्ही प्रत्येक प्रश्नाचं उत्तर शोधू शकत नाही. पण प्रत्येक प्रश्नामुळे स्वतःची शांतता गमावणं थांबवू शकता. तुम्ही भविष्य पाहू शकत नाही, पण आजचं एक पाऊल नक्कीच उचलू शकता. तुम्ही भूतकाळ बदलू शकत नाही, पण त्याला तुमचा आजचा दिवस खराब करू द्यायचा की नाही, हा निर्णय तुमचा असतो. आणि तुम्ही लोकांच्या मनावर कंट्रोल ठेवू शकत नाही, पण तुमच्या मनात त्यांच्या विचारांना किती जागा द्यायची हे हळूहळू शिकू शकता. म्हणून आजपासून जेव्हा तुमचं मन पुन्हा वेगानं धावायला लागेल, तेव्हा त्याच्या मागे धावू नका. थोडं थांबा, एक खोल श्वास घ्या आणि स्वतःला आठवण करून द्या, मला आत्ता माझं संपूर्ण आयुष्य सॉल्व्ह करायचं नाही. मला फक्त पुढचं एक पाऊल घ्यायचं आहे. आणि कदाचित आयुष्य बदलण्यासाठी तेवढंच पुरेसं आहे. कारण शांत मन
म्हणजे ज्याच्या आयुष्यात समस्या नाहीत असं मन नाही. शांत मन म्हणजे ज्याला प्रत्येक समस्येला आपल्या डोक्यात कायमचं घर करू द्यायचं नाही, हे कळलं आहे. आणि जर या व्हिडिओमध्ये तुम्हाला तुमची स्वतःची एखादी सवय दिसली असेल, जर तुम्हीही कधी रात्री एका छोट्याशा विचारापासून सुरुवात करून संपूर्ण भविष्य मनात जगून आला असाल, तर आज कमेंटमध्ये फक्त एक शब्द लिहा, शांत. कारण कदाचित आजपासून तुम्ही विचारांशी लढणार नाही, त्यांना समजून घ्याल. आणि हा व्हिडिओ तुमच्या अशा एखाद्या मित्रासोबत शेअर करा, जो बाहेरून अगदी नॉर्मल दिसतो, पण रात्री त्याचं मन त्याला शांत बसू देत नाही. अशाच पुस्तकांमधून आयुष्य सोपं करणारे, विचार बदलणारे आणि मनाला शांतता देणारे मराठी बुक समरीज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. कारण काही पुस्तकं फक्त वाचण्यासाठी नसतात, ती योग्य वेळी आयुष्याकडे पाहण्याची आपली दृष्टी बदलण्यासाठी असतात. मी भेटेन तुम्हाला पुढच्या एका अशाच पॉवरफुल पुस्तकासोबत. तोपर्यंत विचार येऊ द्या, पण प्रत्येक विचाराच्या मागे जाऊ नका. स्टे काम आणि स्वतःच्या आयुष्यात प्रेझेंट रहा.